Audio Jungle. मिरज विधानसभा मतदारसंघात सरासरी 66% मतदान, मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान। मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शहरासह तालुक्यातील मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदान केलं। मिरज विधानसभा मतदारसंघात सरासरी 66% मतदान झाले। मिरज विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या वेळी 55.17% मतदान झालं होतं। मागील निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतदान झालं। शहरी आणि ग्रामीण भागात महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं। महायुतीचे उमेदवार पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासहित 14 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय। येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। मिरज शहरातील 135 तर ग्रामीण भागात 172 असे 307 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली। मिरज शहरातील मतदान केंद्रावर सकाळ सत्रात गर्दी झाल्याचं दिसलं। दुपारी तुरळक गर्दीनंतर सायंकाळी पुन्हा मतदान केंद्रावर रांगा होत्या। आदर्श शिक्षण मंदिर शाळेबाहेर उभारलेले सेल्फी पॉइंटवर मतदान केलेल्या मतदारांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती। यंदा मतदान केंद्रापासून 200 मीटरवर कोणतेही बूथ उभारण्यास परवानगी नाकारल्यामुळे 200 मीटर बाहेर वाहनासह बूथ उभारलेले होते। श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या मंगला भोगरे प्राथमिक विद्यालयात माहितीचे उमेदवार सुरेश खाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला। तसेच मिरजेतील महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान मतदान केंद्राबाहेर विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदान जलद गतीने व्हावं यासाठी बूथवरून स्लिप देणं आणि मतदान केंद्र निश्चित सांगणे, अनुक्रमांक सांगणं सुरू होतं। वोटर ॲपवरून बुधवारी युवकांनी मतदान केंद्र, खोली क्रमांक, अनुक्रमांक याची माहिती दिली जात होती। मतदान प्रक्रियेवर केंद्रनिहाय मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्याकडून पाहणी करून सूचना दिल्या जात होत्या। शिंदे यांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेटी दिल्या।